नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकच्या चर्चा तर होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमामध्ये नेहमीप्रमाणे दिवसभरातल्या महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करत असतो आणि माझी सहकारी हर्षदा सुद्धा माझ्यासोबत असते. आज आपल्याला चर्चा करायची ती म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये नेमकं काय सुरू आहे. आणि हे आम्ही असं का म्हणतोय त्याचं कारण असं आहे की गेल्या 2-3 दिवसामध्ये ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्याच्यामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे. अजित पवारांनी एक कार्यक्रम मुंबईमध्ये ठेवला होता ज्याच्यामध्ये जे सगळे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांचा सत्कार सोहळा त्यांनी आयोजित केला होता. त्या सत्कार सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते, नारायण राणे आले होते, अशोक चव्हाण आले होते, पण तिथे एकनाथ शिंदे मात्र आले नाहीत. एकनाथ शिंदे यांनी दरे गावामध्ये राहणं पसंत केलं आणि तिथे काही छोटेखानी कार्यक्रम त्यांनी घेतले. अर्थात एकनाथ शिंदेनी कळवलं होतं की ते येऊ शकत नाहीत आणि प्रताप सरनाईक यांना प्रतिनिधीमधून पाठवलं. पण प्रताप सरनाईक जरी आले असले तरी अजित पवारांनी थेट त्यांच्या भाषणामधनं जाहीर नाराजी व्यक्त केली आणि त्यांनी थेट एकनाथ शिंदेना म्हटलं की तुम्ही नाही आलात तरी चालेल पण प्रतिनिधी पाठवू नका. आता हे सगळं सुरू असताना दुसरीकडे आणखी एक कार्यक्रम हर्षदा झाला, तो म्हणजे महाबळेश्वरमध्ये राज्य सरकारकडनं तिथे महोत्सव भरवण्यात आलेला आहे. त्या महोत्सवामध्ये एकनाथ शिंदे असतील, इतर जे शिवसेनेचे नेते ते सगळे सहभागी झाले होते आणि त्यावेळेस शंभूराज देसाई यांनी सुद्धा त्यांच्या भाषणामध्ये थेट म्हटलं की अजित पवार त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत आणि त्यांनी असंही म्हटलं की अजित पवार आले असते तर आम्हाला आनंद झाला असता, त्यांनी त्यांचे प्रतिनिधी पाठवले. त्यामुळे नेमकं आपण बघतोय की ह्या दोघांमध्ये वाद निर्माण झालेला आहे आणि हा वाद काही आजचा नाहीये, ही प्रातिनिधिक उदाहरणं आहेत. हा संघर्ष हे सरकार आल्यापासूनच आहे, किंबहुना जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार तुटलं किंवा ते फुटलं तेव्हापासूनचा हा संघर्ष नेमकं काय आहे आणि आत्ताच हा इतका उफाळून काय आलाय हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि संजय शिरसाटांचं वक्तव्य सुद्धा बघायचं आहे. हर्षदा, आपण बघतोय की आत्ता इतके शिवसेनेचे नेते अजितदादांवर बोलतायत, अजितदादा थेट शिवसेनेच्या नेत्यांवर, एकनाथ शिंदेंवर जाहीर भाषणांमधनं बोलतायत. काय सुरू आहेत नेमकं, त्यांच्यामध्ये अशी अनबन का सुरू आहे? राहुल, तुलाही माहिती आहे आणि प्रेक्षकांनाही चांगलं माहितीये की एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांच्यामध्ये राजकीय संघर्ष आहेच. महत्वाचं आहे ते म्हणजे की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हा राजकीय संघर्ष आहे आणि तो स्थानिक पातळीवरचा आहे, निवडणुकांपासूनचा आहे आणि कार्यकर्त्यांमधला आहे आणि तो संघर्ष आपल्याला इथे या नेत्यांमध्ये पाहायला मिळतोय. पण नेत्यांमधला संघर्षाची पातळी पण थोडीशी वाढतेच. त्यानुसार एक प्रकारे सत्तेमधलं वरचं स्थान कोणाचं, सत्तेमधलं अधिक भक्कम स्थान कोणाचं आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की सत्तेमध्ये अधिकचा वाटा मागणाऱ्याला ज्या पद्धतीची वागणूक द्यायला जायला हवी किंवा दिली जाते ती गोष्ट तुला इथनं स्पष्ट होईल असं मला वाटतं. आणि अजितदादा हे जे सगळं करतायत म्हणजे आधीच्या सरकारमध्ये 3 नेते हेच होते आणि आत्ताच्या सरकारमध्ये 3 नेते हेच होते, फक्त खुर्चीचा थोडाफार फरक झालाय. त्यातला फरक असा आहे की तेव्हा मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे, त्यामुळे अजितदादांना त्यांच्याबरोबर जुळवून घेणं हे भागच होतं. कारण आठवत असेल तर एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांनीच असं म्हटलं होतं ते म्हणजे की काही झालं तरी सरते शेवटी अगदी वित्त विभागाची जरी फाईल असली तरी अंतिम सही ही मुख्यमंत्र्यांची होते, हे लक्षात ठेवा. बरोबर. आणि त्यानंतर आता जर आपण पाहिलं तर आता इथं मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस. म्हणजे एकनाथ शिंदेच्या खप्पा मर्जी झाली तरी काही फरक पडत नाहीये अजितदादांना फारसा, ना त्यांच्या राजकारणावर पडत आहे ना त्यांच्या सत्तेतल्या स्थानावर पडतो आहे. उलट ते जर डिस्टर्ब करू शकणार असतील एकनाथ शिंदेना तर त्याचा फायदाच कुठेतरी अजित पवारांना या सत्ताकारणामध्ये किंवा या सत्तेतल्या आपण म्हणूयात की स्थानामध्ये होऊ शकतो. आणि ते पण कसं की बदललेलं अजितदादांचं स्थान दाखवण्यासाठी त्यांना याचा फायदा होऊ शकतो आणि हा जो संघर्ष आहे तो आपल्याला इथं पाहायला मिळतोय. आणखी एका गोष्टीचा उल्लेख करायला हवा, टू बी व्हेरी फेअर, की तिजोरीची अवस्था खरोखरच म्हणजे आपण अगदी सुरुवातीपासून सांगतोय किंबहुना आपण सरकार स्थापन होण्याच्या आधीपासून सांगतोय की महत्वाचं आणि मोठं चॅलेंज हे तिजोरी असणार आहे, सरकारी तिजोरी या सरकारसाठी, आणि तसं ते आहेच. आणि त्यामुळे अजितदादांना अशा गोष्टी, असे कटू निर्णय हे घ्यावेच लागणार आहेत. एक गोष्ट विसरता कामा नये की फक्त सामाजिक न्याय नाही तर आदिवासी विभाग आणि सामान्य प्रशासन जे देवेंद्र फडणवीसांकडे आहे त्याचे सुद्धा पैसे हे वळते अजितदादांनी केलेले आहेत. पण महत्वाचं आहे ते म्हणजे की ह्यावेळेस सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विभाग याचे पैसे वळते करण्याचा निर्णय घेणं हा महत्वाचा मुद्दा किंवा आपण हा कळीचा मुद्दा राहू शकतो. आणि जसं तू म्हटलंयस त्याप्रमाणे की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं याच्याबद्दलची प्रतिक्रिया येते, पण या प्रतिक्रियेमध्ये बघ जे रामदास कदम इतका म्हणजे आधीच्या सरकारमध्ये इतक्या जोरजोरात बोलत होते ते बोलतायत का? नाही. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर इतर जे मंत्री नेते होते म्हणजे गजानन कीर्तीकर असतील ते बोलताना आपल्याला ऐकू येत आहेत का? नाही. गुलाबराव पाटील ते बोलताना ऐकायला येतात का? नाही. म्हणजे गुलाबराव देवकरांना जेव्हा घेतलं अजितदादांनी तेव्हा तेवढंच ते बोलले होते, त्याच्या व्यतिरिक्त नाही. म्हणजे नेता कोण बोलतोय हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. ज्या नेत्याच्या विभागाचे पैसे काढले गेलेले आहेत तो नेता बोलतोय. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर ही एक प्रकारची स्पर्धा आहे आणि सत्तेमध्ये आपला वाटा मारला जातोय किंवा आपल्यावर अन्याय होतोय हे जर सांगितलं गेलं नाही तर त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. आणि कशामुळे? पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांकडे बोट दाखवायला हवं. 100 दिवसांचा कार्यक्रम दिलेला आहे आणि 2.5 वर्षानंतर कुठेतरी या सगळ्याचं एक प्रगती पुस्तक मांडून नेते म्हणजे मंत्रीपद
राहणार की नाही याचा लेखाजोखा तयार होणार आहे किंवा याचा एक रिपोर्ट तयार होणार आहे. म्हणून सुद्धा या गोष्टी लोकांसमोर, जनतेसमोर, आपल्या नेत्यांसमोर, आपल्या कार्यकर्त्यांसमोर आणण्यासाठी सुद्धा या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. आणि जसं तू म्हणतोस त्याप्रमाणे ओघामध्ये बोलायला हे पण हवं ते म्हणजे की जो संघर्ष आहे अजितदादा आणि एकनाथ शिंदेमधला तो आहे आणि अधिक उठावपणे किंवा अधिक ठळकपणे तो आत्ता दिसतोय आणि दाखवला सुद्धा जातोय. पण तू मगाशी बोलली ते खूप इंटरेस्टिंग आहे. तो मुद्दा माझ्या लक्षात नव्हता. ते म्हणजे मागच्या सरकारमध्ये बरोबर आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, त्यामुळे अजित पवारांकडे वित्त विभाग असो किंवा इतर कुठला विभाग असो त्यांच्या फाईल्स ह्या अल्टिमेटली एकनाथ शिंदेकडे जाणार होत्या. आता मात्र खरी मेक आहे. आता 2 उपमुख्यमंत्री आहेत. म्हणजे जर आपण खुर्च्यांची व्यवस्था बघितली तर अजित पवार आणि एकनाथ शिंदेची खुर्ची ही आता समान लेवलला आलेली आहे आणि त्याच्यामुळे अधिकार सुद्धा समान समान वाटप झालेले आहे. तो कुठेतरी कदाचित कळीचा मुद्दा या सगळ्यामध्ये असू शकतो. पण इंटरेस्टिंगली संजय शिरसाट असतील त्यांनी निधीचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. इतर जे आमदार असतील, प्रताप सरनाईकांनी सुद्धा एसटीच्या वेळेस म्हटले होते की आम्हाला निधी मिळत नाहीये वित्त विभागाकडनं. आणि काल तर शिरसाट थेट म्हणाले की माझं खातंच बंद करून टाका जर मला निधी मिळत नसेल. आणि त्यांनी काय म्हटलंय तर मी एकनाथ शिंदेकडे तक्रार करेन आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करेन. आणि या सगळ्यावर हर्षदा म्हणजे हे ठीक आहे, अनबन होत असते, निधीमध्ये इकडे तिकडे होत असतात गोष्टी, पण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजित पवारांचा जो आत्मविश्वास आहे किंवा अजित पवारांची जी बोलण्याची पद्धत आहे ना ती काहीशी काल वेगळी वाटली. म्हणजे काल मी जेव्हा हा व्हिडिओ करत होतो तेव्हा हे लक्षात आलं की अजित पवारांनी जेव्हा त्यांना संजय शिरसाटांचा प्रश्न विचारला की ते म्हणतात की माझं खातं बंद करून टाका किंवा मला निधी मिळत नाही, ते थेट म्हणाले मुख्यमंत्री बघून घेतील काय करायचं. हा जो कॉन्फिडन्स आहे की याच्यावर थेट काही बोलायचंच नाहीये. हा अर्थात एक प्रतिक्रिया त्यांनी परवा दिली होती, त्याच्यामध्ये ते म्हटले होते की कॅबिनेटमध्ये हा डिसिजन झालेला आहे आणि आम्ही काही कोणाचा निधी वगैरे कापत नाही. जो निधी सामाजिक न्याय विभागाचा घेतलाय किंवा आदिवासी विभागाचा घेतलाय तो त्याच समाजातल्या महिलांसाठी आम्ही तो लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये देणार आहोत. आता अर्थात ह्याला अनेक पण आपण इथे एक गोष्ट म्हटली पाहिजे, म्हणजे प्रेक्षकांना सांगितली पाहिजे. तू हा मुद्दा सांगितलास, बरं केलंस, कारण मगाशी माझ्याकडनं तो लाईव्ह मध्ये सुद्धा राहून गेला होता. एक गोष्टीचा उल्लेख करायला हवा पाहिजे की अशा पद्धतीचा निधी जो आहे एखाद्या खात्याचा तो वळता करता येऊ शकतो, पण त्याच्यासाठी हे कारण देणं की त्या वर्गातल्या किंवा त्या समुदायातल्या लाडक्या बहिणींना हा निधी देणार. विशेष म्हणजे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ते म्हणजे लाडक्या बहिणी योजनेसाठीचा एक स्वतःचा निधी आहे आणि त्यातनं सुद्धा सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या स्कीम मध्ये त्या महिला नसाव्यात किंवा नसतील त्यांनाच तो मिळणार आहे. आदिवासी विभागातल्या ज्या महिला नसणार आहेत या स्कीम मध्ये की दुसऱ्या कुठल्याही स्कीम मध्ये त्यांना तो निधी मिळणार आहे. मग अशा परिस्थितीमध्ये हा निधी इथनं नेण्याची आवश्यकताच नाही, कारण प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळी योजना केलेली असते. आणि या व्यतिरिक्त फक्त लाडक्या बहिणींसाठीचाच एखाद्या विभागाला दिलेला निधी वापरणं हे चुकीचं आहे, कारण सामाजिक न्यायमध्ये विद्यार्थी येतात, त्याचबरोबर त्यांच्या शिष्यवृत्त्या असतात, वसतिगृह असतात, आश्रमस्थानं असतात, आश्रमशाळा असतात, त्याचबरोबर त्यांचं स्कॉलरशिप ते शिष्यवृत्ती असते, त्याचबरोबर भोजन असतं. आदिवासींसाठीच्या स्वतःच्या काही ज्या सोयी आहेत किंवा त्यांच्यासाठीचा जो निधी आहे तो आहे. म्हणजे फक्त एका गोष्टीसाठी हा निधी नसतो तर वेगवेगळ्या कारणांसाठी असतो. त्यामुळे हे पण बघितलं गेलं पाहिजे की तुम्ही एका घटकातला त्यातल्या निधी देताय, पण इतर जे दुसरे घटक आहेत या 2 विभागाशी जोडलेले त्यांच्यावर हा अन्याय आहेच. म्हणजे हे तर काही पुरेसं असू शकत नाही. आणि माझी जेवढी माहिती आहे त्याच्यानुसार अशा पद्धतीनं इथला निधी काढून त्यांना त्याच गटातल्या दुसऱ्या म्हणजे योजनेत आहेत ते वेगळ्या विभागाच्या म्हणून त्यांना दिला तर ते काही तसं करता येत नाही. हा पण नियम आहे, कारण शिरसाटांचं म्हणणं आहे की सामाजिक न्याय विभागाचा कायदा आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला तो निधी वळता पण करता येत नाही. तो ज्या समाजातल्या लोकांसाठी तो राखीव आहे त्यांनाच दिला पाहिजे असा कायदा आहे आणि त्याची अंमलबजावणी होत नाहीये. त्यांचं असं म्हणणं आहे की मी फाईल सुद्धा ती पुटअप केलेली आहे, ती नाकारलेली की असं निधी वळता करू नका, तरी सुद्धा अधिकाऱ्यांनी ही गोष्ट केली. अर्थात हा विषय वेगळा आहे, पण एकनाथ शिंदे आणि अजित पवारांमधल्या ज्या गोष्टी या आधी सुद्धा आपल्याला समोर येताना आपल्याला पाहिल्या होत्या. म्हणजे अमित शहाकडे एकनाथ शिंदेने तक्रार केल्याचं आपलं म्हटलं होतं की अजित पवार हे निधी देत नाहीत त्यांच्या आमदारांना. आता हीच तक्रार जसं मी मगाशी सुरुवातीला पण म्हटलं की महाविकास आघाडीच्या काळात सुद्धा शिवसेनेचे नेते करत होते की आम्ही महाविकास आघाडीमधनं बाहेर पडण्यामागचं एक प्रमुख कारण हे अजित पवार होते किंवा राष्ट्रवादी होती. त्यांचं असं म्हणणं होतं की अजित पवार हे त्यांच्याच आमदाराला निधी देतात, त्यांच्यात जे मंत्री आहेत त्यांना निधी देतात. दुसरीकडे आम्ही जी निवडणुका लढवल्या त्या राष्ट्रवादीच्या विरोधात लढवल्या आणि अशा वेळी पुढच्या वेळेस आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये जाऊन कसं उमेदवार उभं करणार किंवा कसं त्याला बळ देणार, हीच सगळी कारणं त्यांनी सांगितली होती आणि त्यासाठीच ते बाहेर पडले होते. आता मात्र तीच मेक होती आहे की तीच कारणं घेऊन आता पुन्हा एकदा शिवसेनेचे नेते हे तक्रार करतात एकनाथ शिंदेकडे आणि एकनाथ शिंदे सुद्धा एका अर्थाने अमित शहाकडे तक्रार, आता आम्ही ते थेट फडणवीसांकडे सुद्धा तक्रार करत नाही, ते वरती तक्रार करतात की या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे हा संघर्ष काही लगेच थांबेल असं मला वाटत नाही. आणि दुसरीकडे तू मग असा मुद्दा तो आपण पूर्ण करूयात की
आता सगळ्या आपण म्हणतो की जो गेम पण बदललेला आहे. म्हणजे आधीचा गेम वेगळा होता. आधी एकनाथ शिंदेकडे अधिकार होते, पूर्ण अधिकार होते. तिथे जरी फडणवीस असले तरी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, त्यामुळे त्यांच्याकडे सुपर पॉवर होती किंवा त्यांचे विशेष अधिकार होते. आता मात्र चेअर बदललेले आहेत, आता तिथे समान पातळीवर आलेले आहेत. त्यामुळे ही जी राजकीय कुरघोडी आहे ही आता जास्त प्रमाणावर सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पण हर्षदा, याचा आपण बघितलं तर महायुतीचे सगळेच नेते म्हणतात की छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात, अनबन होत राहतात, आम्ही आमच्या लेवलला मिटवून ठेवू. पण हे काही इतकं साधं नाहीये, इतकं सोपंही नाही दिसायला. काय वाटतं तुला, हे कुठपर्यंत जाऊ शकतं? याच्यातनं काही तोडगा हा मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांना काढता येऊ शकतो का? देवेंद्र फडणवीसांना साठी सुद्धा ही सिच्युएशन तशी बघायला तर बरी आहे, कारण दोन जर पक्ष अशा पद्धतीनं येत असेल तर त्यांचं कुठेतरी त्यांना दोन्हींना म्हणू शकतो की आपण दोन्ही जर अस्वस्थ असेल तर कोणाला तरी एकाला सिक्युअर करणं किंवा दुसऱ्याला त्या पद्धतीचा एक इशारा देणं हे होऊ शकतं. इशारा देणं हा शब्द एकदम परफेक्ट तू पकडलेला आहेस. एकनाथ शिंदेना या माध्यमातून इशारा देण्याचा प्रयत्नच आहे. कारण जर पाहिलं तर एकनाथ शिंदे आपल्या नेत्यांना आश्वासन देतात, त्यांना दिलेली वचनं पूर्ण करण्यासाठी मग ते हट्ट धरून बसतात. एखादी गोष्ट हवी मग त्यासाठी ते आग्रह धरून बसतात, ते रुसून बसतात किंवा मग ते त्या पद्धतीनं अबोला धरतात. या सगळ्या गोष्टी नाही म्हटलं तरी समोरच येत आहेत. तर या गोष्टी करण्याची आता आवश्यकता नाही किंवा या गोष्टी टॉलरेट केल्या जाणार नाहीत. आणि या गोष्टी टॉलरेट करणार असाल तर दुसऱ्या व्यक्तीला ते महत्त्व दिलं जाईल. आणि जर का देवेंद्र फडणवीसांना या सगळ्या गोष्टी सोडवायच्या आहेत तर ते लगेच सोडवू शकतील. पण यातनं आणखीन एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे, ते म्हणजे की दोघांचं भांडण होत राहिलं तर आपल्याला आपल्या गोष्टी अधिक उठावदारपणे लोकांसमोर ठेवता येतात. मग जर अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्यामधला हा संघर्ष होतच राहिला तर फारसा परिणाम हा भाजपला त्याचा फटका बसणार नाही. कारण भाजप पद्धतीनंच आम्ही कशी आमची इमेज तयार केलेली आहे या गोष्टी दाखवण्यावरचा जो भर आहे तो कायम ठेवलेला आहे, कृतीतनं, कार्यक्रमातनं. आणि दुसरीकडे अजितदादांच्या दृष्टीनं जर पाहिलं तर त्यांची म्हणजे अर्थ विभागाची ती गोची आहेच की पैसा हा. पण एकनाथ शिंदेसाठी मात्र हा मोठा चॅलेंजिंग मुद्दा होतो. कारण एक तर त्यांच्या मंत्र्यांना हवी ती पदं मिळत नाही, त्यांच्या मंत्र्यांना पालकमंत्री पदं मिळत नाही, त्यांच्या मंत्र्यांच्या साठी म्हणजे निधीचा संघर्ष होतो. आणि याची तक्रार केली, उपसमिती तयार केली तरी सुद्धा पुन्हा अशा पद्धतीची तक्रार येते. या सगळ्या गोष्टी काय सांगतात की एकनाथ शिंदेच्या मनासारख्या किंवा त्यांना हव्या ते त्यांच्या नेत्यांना जसं प्रॉमिस करतात तशा गोष्टी घडत नाहीयेत. आता हा पण एक मुद्दा, एक बारीकसा आपण उल्लेख केलाच पाहिजे असं मला वाटतं, जे राहून बोललं गेलेलं आहे. आतापर्यंत एकनाथ शिंदेना आपल्या बरोबरच्या नेत्यांना सांभाळण्यासाठी खूप कसरत करावी लागली. जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा सुद्धा त्यांनी ही कसरत केलेली आहे. आणि उपमुख्यमंत्री असताना तर त्यांना ती अधिक जोरकसानपणे करावी लागते आहे. आणि महत्वाचं ते म्हणजे की एकनाथ शिंदेबरोबरचे जे लोक आहेत त्यांना त्यांनी काहीतरी आश्वासनं तेव्हाही दिली होती आणि आत्ताही ती दिलेली आहेतच. म्हणजे जर पाहिलं तर आपण गुलाबराव देवकर गेलेच की, म्हणजे अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पक्षातून येणारे नेते आहेतच ना वेगवेगळ्या पक्षामध्ये जाण्यासाठी किंवा भाजप किंवा अजितदादांबरोबर जाण्यासाठी. एकनाथ शिंदेच्या गडाला तो खिंडार पडू नये यासाठी आता एकनाथ शिंदेना प्रयत्न करायचा आहे. म्हणजे मी असं म्हणत नाही की लगेच त्यांचे आमदार इथून तिथे जातील किंवा काय, पण नाराजी जी आहे, जे वैषम्य आहे ते नंतर कधीतरी बाहेर उफाळून येऊ शकतं. त्यामुळे एकनाथ शिंदेसाठी हे खूप चॅलेंजिंग आहे. आणि सेटबॅक जेव्हा तुम्हाला बसतो, तुमचं पद नाही, तुमच्याकडे गोष्टी नाही, तुमच्याकडे अधिकार नाही, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पक्ष किंवा बांधणी करण्यासाठी सुद्धा एक तुमची इमेज जी आहे ती त्याच्यावर असर करणारी असतात. कारण आतापर्यंत एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री असताना स्वतःची इमेज खूप वर नेऊन ठेवली होती. त्यांच्या कुठल्याही नेत्याला अशा पद्धतीची स्वतःची इमेज मोठी करता आलेली नाहीये. काही अपवाद वगळले तर उदय सामंत, ज्यांनी एकनाथ शिंदेबरोबर तर जुळवून घेतलेलंच आहे, पण भाजप बरोबर सुद्धा जुळवून घेतलेलं आहे. प्रताप सरनाईक इथं एकनाथ शिंदेबरोबर चांगलं आहे, तिथं भाजप बरोबर चांगलं आहे. अजितदादांबरोबरही त्यांचं चांगलं आहे, काही नेत्यांचं. दीपक केसरकर त्यांचं भाजप बरोबर चांगलं आहे. अशा पद्धतीनं जर पाहिलं तर इतर फार नेत्यांनी असं केलं नाही. ते पूर्णतः एकनाथ शिंदेवर अवलंबून आहेत. आणि त्यामुळे या सगळ्यांची मर्जी सांभाळणं आणि या सगळ्यांना बरोबर नेणं हे एकनाथ शिंदेसाठी चॅलेंज आहे. आणि म्हणून सुद्धा त्यांच्यासाठी हे चॅलेंज दिवसेंदिवस वाढत जाते. आणि निधीचा मुद्दा आला तर पुन्हा एक गोष्ट सांगितली पाहिजे, ते म्हणजे की निवडणुकांच्या काळामध्ये आम्ही विकासासाठी हा निर्णय घेतलेला आहे. तेव्हा जसं होतं तसंच ते आत्ताही असणार आहे, इथून पुढे सुद्धा असणार आहे. आणि त्यामुळे विकासाच्या माध्यमातून काम करणं, त्या माध्यमातून मंत्रीपद टिकवणं, त्या माध्यमातून आमदारकी टिकवणं आणि त्या माध्यमातून पुढे स्वतःचं इम्प्रेशन क्रिएट करणं, यामुळे एकनाथ शिंदेची जी काही आहे ती अडचण त्यांच्या नेत्यांमुळे झालेली आहे. ती तेव्हाही होती, ती आताही आहे, पण ती आता कदाचित अधिक असू शकते. कारण जर आपण पाहिलं तर त्यांना आपण म्हणूयात की त्यांना रोखण्यासाठीचे जे फॅक्टर्स आहेत किंवा पॉइंट्स आहेत ते वाढताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि याच्यामध्ये अगदी जाता आता एक उल्लेख करणं महत्वाचं, तो म्हणजे की ज्या योजनांना निधी मिळत नाही, म्हणजे लाडकी बहीण योजनेला निधी मिळत नाहीये किंवा शेतकऱ्यांची कर्जमाफी आता होणार नाही असं अजित पवारांनी थेट म्हटलेलं आहे, किंवा त्यासाठीचा निधी नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. इतर अनेक ज्या योजना होत्या, तीर्थक्षेत्रांच्या भेटींच्या योजना होत्या, या सगळ्या योजना ह्या शिवसेनेने आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना
आणलेल्या होत्या. एकनाथ शिंदे यांच्या आयडियामधनं, त्यांच्या विचारामधनं आलेल्या योजना होत्या. आणि जर त्या योजना बंद पडत असतील किंवा त्यांना निधी मिळत नसेल तर हा मोठा सेटबॅक हा एकनाथ शिंदेना आणि त्या अनुषंगाने त्यांच्या मतदारांना सुद्धा आहे. आणि म्हणूनच हा सगळा प्रयत्न, हा सुद्धा संघर्ष आपल्याला दिसतो आहे. अर्थात जसं म्हणतात की इतक्यात काही सगळ्या गोष्टी थांबणाऱ्या नाही आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत ठेवायचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, ह्या दोन नेत्यांमधला संघर्ष हा कुठपर्यंत जाऊ शकतो, याच्यावर कुठला तोडगा आहे, तुमची मतं काय आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. मुंबई तकला सबस्क्राईब केलं असेल तर ते करायला विसरू नका. आणि एक महत्त्वाची अगदी आठवण करून देतो, आम्ही दोघांकडनं ती आठवण करून देतो की मुंबई तकचा एक महत्त्वाचा कार्यक्रम, मुंबई तक उत्सव, हा या रविवारी 10 तारखेला पुण्यामध्ये शनिवारी आहे, 10 मेला शनिवारी पुण्यात पुण्यामध्ये होतोय. आणि त्याच्यामध्ये केवळ राजकारण नाही तर कला, इतर सगळ्या क्षेत्रातले मान्यवर येणार आहेत, त्यांचे विचार ठेवणार आहेत, अनेक कार्यक्रम सुद्धा असणार आहेत, स्टँडअप कॉमेडी सुद्धा तुम्हाला बघता येणार आहे. त्यामुळे आम्हाला सुद्धा भेटता येणार आहे, आम्ही सुद्धा तिथे असणार आहोत. येस, त्यामुळे त्या कार्यक्रमाला तुम्ही आवर्जून या. तुम्ही पुण्यामध्ये असाल तर तुम्ही नक्की या, पण तुम्ही पुण्याच्या बाहेरचे सुद्धा असाल तर तरी सुद्धा वेळ काढून त्या कार्यक्रमाला नक्की या. असा कार्यक्रम तुम्हाला कदाचित पुन्हा एकदा बघायला मिळणार नाही. त्यामुळे या कार्यक्रमाची सुद्धा आठवण करतो आणि आज इथेच थांबतो. पाहत राहा मुंबई तक.